नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जाणून घेणार आहोत होळी संदर्भात सविस्तर माहिती. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला आपण होळीचा पवित्र सण साजरा करतो. पण यंदाची होळी साधी नाही. यावेळी पौर्णिमा, भद्र आणि पूर्ण चंद्रग्रहण असा दुर्मिळ योग एकत्र येत आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. होलिका दहन कधी करायचे? रंगपंचमी कधी साजरी करायची? ग्रहण भारतात दिसणार का? चला हे सर्व अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने समजून घेऊया. होलिका दहनाचे महत्त्व. होलिका दहन म्हणजे फक्त लाकूड जाळणे नाही, हा धर्माच्या विजयाचा आणि अधर्माच्या अंताचा प्रतिकात्मक सण आहे. भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू यांची कथा आपण सर्वांनी ऐकलेली आहे. प्रल्हादाची अढळ भक्ती आणि होलिकेचा अहंकार. शेवटी जिंकते ती श्रद्धा आणि सत्य. यातून आपल्याला संदेश मिळतो, अहंकाराचा अंत होतो. श्रद्धा आणि विश्वास शेवटी जिंकतात. होलिका दहनाचा एक आंतरिक अर्थही आहे. आपल्या मनातील राग, मत्सर, द्वेष, लोभ आणि अहंकार हीच खरी होलिका आहे. होलिकेची परिक्रमा करताना आपण संकल्प करतो की ही नकारात्मकता जाळून टाकायची. पुराणातील एक वेगळी कथा. भविष्य पुराण आणि नारद पुराण मध्ये होळीशी संबंधित एक कथा सांगितलेली आहे. त्रेतायुगात राजा रघु यांच्या काळात ढुंडा नावाची एक राक्षसी लोकांना खूप त्रास देत होती. तिने कठोर तप करून वरदान मिळवले होते. मग ती लहान मुलांना त्रास देऊ लागली. राजा रघुंनी वसिष्ठ ऋषी यांना विचारले. त्यांनी उपाय सांगितला. फाल्गुन पौर्णिमेला लोकांनी आनंदाने लाकूड गोळा करून अग्नी प्रज्वलित करावा, टाळ्या वाजवाव्या, गाणी म्हणावीत. त्या पवित्र अग्नीमुळे आणि सकारात्मक ऊर्जेमुळे राक्षसीचा नाश झाला. तेव्हापासून होलिका दहनाची परंपरा सुरू झाली असे मानले जाते. यंदाच्या होळीचे वेळापत्रक 2026. फाल्गुन पौर्णिमा सुरू 2 मार्च सायंकाळी 5:55. पौर्णिमा समाप्त 3 मार्च सायंकाळी 5:07. चंद्रग्रहण 3 मार्च दुपारी 3:20 ते सायंकाळी 6:46. रंगांची होळी 4 मार्च. होलिका दहन 2 मार्च सायंकाळी अंदाजे 6:09 ते 8:50 दरम्यान. यात 7:35 ते 8:51 हा काळ विशेष शुभ मानला जातो. भद्रा पुच्छकाल. 3 मार्चला रंग खेळू नका, कारण त्या दिवशी चंद्रग्रहण आहे आणि सूतक लागू राहील. रंगपंचमी म्हणजेच धुलीवंदन 4 मार्चला सकाळी ग्रहण संपल्यानंतर आणि शुद्धी केल्यानंतर रंगोत्सव साजरा करावा. ग्रहण काळात काय करावे? ग्रहण हा भीतीचा विषय नाही, तो आत्मचिंतनाचा काळ आहे. मनातल्या मनात जप करा. गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणा. शांत राहा. वादविवाद टाळा. ग्रहण काळात नवीन स्वयंपाक करू नये. मोठे मंगलकार्य टाळावे. पूर्वी बनवलेल्या अन्नात तुळशीपत्र ठेवण्याची परंपरा आहे. गर्भवती महिलांसाठी अनावश्यक बाहेर जाऊ नये. विश्रांती घ्यावी. सकारात्मक विचार ठेवावेत. तणाव टाळावा. हे नियम भीतीसाठी नसून सुरक्षिततेसाठी आहेत. ग्रहणानंतर काय करावे? स्नान करावे. पाण्यात थोडे गंगाजल किंवा मीठ टाकू शकता. घरात हलकी साफसफाई. मंदिर पुन्हा उघडावे. दान करावे. तांदूळ, साखर, दूध, पांढरे वस्त्र इत्यादी दान श्रद्धेने करावे, दिखाव्यासाठी नाही. विशेष उपाय. ग्रहणानंतर गायीला हिरवं गवत किंवा गूळ लावलेली पोळी द्यावी. पक्ष्यांना दाणे आणि पाणी ठेवावे. मुख्य दारात तुपाचा दिवा लावावा. हे उपाय म्हणजे करुणा आणि सकारात्मकतेचा सराव आहे. या वर्षाचा खरा संदेश. 2 मार्च आधी नकारात्मकतेचे दहन. 4 मार्च मग रंगांचा उत्सव. याचा अर्थ काय? पहिले मन शुद्ध करा, मग जीवन रंगांनी भरा. चंद्रग्रहण जसे काही काळ सावली टाकते आणि नंतर चंद्र पुन्हा उजळतो, तसेच आपल्या आयुष्यातील कठीण काळही कायमस्वरूपी नसतो. शेवटचा संदेश. हा काळ घाबरण्याचा नाही, जागरूक होण्याचा आहे.
परंपरा श्रद्धेने पाळा, पण अंधविश्वास टाळा. सकारात्मक विचार, संयम आणि चांगले कर्म हाच सर्वात मोठा उपाय आहे. आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की इतरांपर्यंत पोहोचवा. सकारात्मक राहा आणि जीवनात प्रकाश आणण्याचा संकल्प देखील करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.